तुम्ही जर प्रत्येक महिन्यात येणारी सॅलरी कुठे जाते, कशी जाते या सगळ्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण कदाचित तुम्हाला मिळणारी इन हँड सॅलरी आता कमी होणार आहे। या आर्थिक वर्षात होणारा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आयकर कायदा 2025 म्हणजेच इन्कम टॅक्स ऍक्ट 2025। 1 एप्रिल 2026 पासून 1961 च्या जुन्या कायद्याच्या जागी नवीन आयकर कायदा लागू झालाय। कर विषयक नियमांचं पालन करणं सोपं व्हावं याच्यावरती या कायद्याचा भर आहे। आपण याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत फार टेक्निकॅलिटीज मध्ये न जाता समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आता फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष आणि असेसमेंट इयर असा वेगळा गोंधळ राहणार नाहीये। कर भरण्याच्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणण्यासाठी आता एकच टॅक्स इयर प्रणाली लागू करण्यात येणार आहे। आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारापैकी किमान 50% रक्कम ही मूळ वेतन म्हणून बाजूला ठेवणं बंधनकारक असणार आहे। मूळ वेतन म्हणजे बेसिक पे। जर तुमचं मूळ वेतन तुमच्या एकूण पगाराच्या 50%पेक्षा कमी असेल तर यामुळे तुमच्या पीएफ योगदानात वाढ होईल आणि तुमच्या हातात येणारा मासिक पगार हा कमी होईल। आतापर्यंत अनेक कंपन्या पगार निश्चित करताना मूळ वेतन कमी ठेवायचे। साधारणपणे एकूण पगाराच्या 20 ते 40% रक्कम ही मूळ वेतन असायची, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये कमी रक्कम जमा होत होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आयटीआर फायलिंगची नवीन डेडलाईन आली आहे। पगारदार कर्मचाऱ्यांसाठी 31 जुलैची मर्यादा कायम राहील, पण स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड आणि प्रोफेशनल्स म्हणजे ज्यांना ऑडिट आवश्यक नाहीये यांना आता 31 ऑगस्ट पर्यंतचा वेळ मिळणार आहे। घर भाडं भत्ता म्हणजेच HRA आता मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई सोबतच पुणे, अहमदाबाद, बेंगलुरू आणि हैदराबाद या शहरांचा समावेश मेट्रो शहरात करण्यात आलाय। यामुळे इथल्या करदात्यांना 50% HRA सवलतीचा दावा करता येणार आहे। जर तुम्ही वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त घर भाडं भरत असाल तर आता तुमच्या घरमालकाचा पॅन तपशील देणं हे अनिवार्य करण्यात आलंय। या व्यतिरिक्त तुमचा घरमालक हा तुमचा नातेवाईक आहे की नाही हे देखील तुम्हाला स्पष्टपणे नमूद करावं लागणार आहे। या उपायाचा उद्देश असा आहे की कुणीही बनावट घर भाड्याच्या पावत्या सादर करून कर चोरी करू नये। मुलांच्या शिक्षण भत्त्याची मर्यादा महिन्याला 100 रुपयांवरून आता थेट 3000 रुपये प्रति मूल करण्यात आली आहे। तसंच हॉस्टेल भत्त्याची मर्यादा ही 300 रुपयांवरून 9000 रुपये प्रति मूल करण्यात आली आहे। जेवण आणि ज्या भेटवस्तू आहेत त्यामध्ये सुद्धा काही सवलती देण्यात आल्या आहेत। कंपन्यांकडून मिळणाऱ्या जेवणाच्या कार्डवरती आता प्रति जेवण 200 रुपयांपर्यंत कर लागणार नाही। पूर्वी ही मर्यादा 50 रुपये होती। तसंच वर्षाला 15000 रुपयांपर्यंतची गिफ्ट कार्ड्सही करमुक्त असणार आहेत। पाचवा महत्त्वाचा मुद्दा, आता TDS प्रक्रिया ही सोपी करण्यात आली आहे। आता एकाच घोषणापत्राद्वारे म्हणजे डेक्लरेशनद्वारे अनेक उत्पन्न स्त्रोतांवरील TDS टाळता येऊ शकतो। या व्यतिरिक्त NRI कडून मालमत्ता खरेदी करताना TDS साठी आता TAN ची गरज नसेल, फक्त पॅन हे पुरेसं आहे। सहावा महत्त्वाचा मुद्दा की 12,75,000 उत्पन्नावरती कोणताही कर नाहीये। सरकारनं कलम 87A अंतर्गत 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी कराची जबाबदारी म्हणजेच टॅक्स लायबिलिटी ही 0 इतकी निश्चित केली आहे। या व्यतिरिक्त 75,000ची जी स्टँडर्ड जे डिडक्शन आहे ते पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की जर तुमचा वार्षिक पगार हा 12,75,000पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला टॅक्स भरायची गरज पडणार आहे, पण तो त्याच्या मर्यादेत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरायची आवश्यकता नाहीये। म्हणजेच तुमचं संपूर्ण उत्पन्न हे तुमच्याच ताब्यात राहणार आहे। फॉर्म 130 काय आहे तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे। फॉर्म 130 हे एक डिजिटल सर्टिफिकेट असणार आहे, ज्यामध्ये तुमची सॅलरी, कट केलेला टॅक्स म्हणजेच TDS आणि तुम्हाला मिळणाऱ्या सूट म्हणजेच डिडक्शन्सची पूर्ण माहिती असेल। आता तुमचं जे काम हे फॉर्म 16 वरून होत होतं तेच काम आता फॉर्म 130च्या माध्यमातून आणखीन बारकाईनं केलं जाईल। तुमच्या कंपनीनं तुमच्या सॅलरीमधून टॅक्स कपात करून सरकारजवळ किती पैसे जमा केले आहेत याचा हा कायदेशीर पुरावा असणार आहे। विशेष म्हणजे आता हे तुम्हाला कंपन्यांकडून तयार करून मिळणार नाही, हे फक्त सरकारी ट्रेसेस पोर्टलवरून डाउनलोड करता येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांनाही आता दिलासा मिळणार आहे। फॉर्म 15G आणि फॉर्म 15H हे सेल्फ डेक्लरेशन फॉर्म्स असतात। आर्थिक वर्षातील एकूण कर दायित्व म्हणजे टॅक्स लायबिलिटी 0 असताना बँक व्याज, डिव्हिडंड्स, भाडं किंवा निवृत्ती वेतन यासारख्या विशिष्ट उत्पन्नावरती होणारी TDS कपात टाळण्यासाठी करदाते या फॉर्म्सचा वापर करतात। हे फॉर्म आयकर कायदा 1961 म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 अंतर्गत बँका किंवा वित्तीय संस्थांकडे सादर केले जातात। यामुळे पात्र करदात्यांना विहित अटींची पूर्तता केल्यास TDS कपात
न होताच त्यांचं पूर्ण उत्पन्न जे आहे ते त्यांना प्राप्त होणं शक्य असतं. पण आयकर नियम 2026 अंतर्गत फॉर्म 15G आणि फॉर्म 15H यांचं एकत्रीकरण करून एकच नवीन फॉर्म म्हणजे फॉर्म 121 तयार करण्यात आलाय. फॉर्म 15G हा 60 वर्षांखालील व्यक्ती आणि काही विशिष्ट संस्थांद्वारे भरला जायचा ज्यांचं एकूण उत्पन्न हे करपात्र मर्यादेपेक्षा कमी असतं. आणि फॉर्म 15H हा विशेषतः 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या फॉर्ममुळे जरी त्यांचं एकूण उत्पन्न हे मूलभूत कर सवलत मर्यादेपेक्षा जास्त असेल तरीही त्यांचं अंतिम जर कर दायित्व हे 0 असेल तर त्यांना TDS कपात टाळणं हे शक्य होतं. पण आता हे दोन फॉर्म त्यांनी जे आहेत ते काढून टाकलेले आहेत आणि त्याच्या जागी त्यांनी एकच फॉर्म आणलेला आहे आणि या फॉर्मचं नाव आहे फॉर्म 121. सो हा एकच फॉर्म भरला की तुमचं काम होणार आहे. या सगळ्या नवीन रूल्स मधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तुम्हाला काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आणखीन डिटेलमध्ये या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तेही आम्हाला सांगा. आम्ही आणखीन व्हिडिओज नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ. मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.